तर आता मी गुळ पॅकिंग करायला घेतलाय आणि ह्या पॅकिंगच्या पिशव्या त्यांनी मला दिलेत काल. आता मी हॉलमधलं सगळं आवरलंय आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझा हॉल दिसतोय. ह्या एकाच ताटामध्ये गव्हाच्या पुढे ठेवल्या ओटीच्या. परत हे गुलाल आणि तिळ आहेत. ह्या झाडात कुंकू. नमस्कार, मी देवी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे सोमवार आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा कालचा. कारण की मी कालच्या व्हिडिओमध्ये मटन रेसिपी सांगितलेली आहे, तर ती मटन रेसिपी एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा घरी. आणि आज सोमवार आहे तर आज संक्रांतीचं हळदी कुंकू मी ठेवलेलं आहे. बघा बिस्किट खायला आलाय गोलू आणि आधी पण बिस्किट खाते. तर संक्रांतीचं हळदी कुंकू आज ठेवलेलं आहे मी आणि त्याची तयारी काय काय केली आहे मी त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. मी पतंग दाखवते, छोटे छोटे पतंग, मोठे मोठे पतंग उडवायला आणि छोटी दोरी, मोठी दोरी सगळं घेऊन आलंय मी. आपण आज जाऊन दाखवायचं किचन मध्ये, तर नाही सगळं आणायचं. लय जास्त काय काय सामान आणलेलं आहे, तर ते तुम्हाला मी आतमध्ये घेऊन आतमध्ये जाऊन दाखवते. कारण की इथं आणलं की सगळा राडा होतोय आणि गोल्या नाही आमचं छान सगळं पतंग मोडून तोडून टाकायला लागलंय म्हणून मी वर ठेवत कट्ट्यावर. तर तुम्हाला दाखवते काय काय आणलंय मी आजच्या तयारीसाठी. तर आता मी हळदी कुंकूसाठी साहित्य काय काय आणले ते तुम्हाला दाखवते. तर इथं पतंग आहेत छोटे छोटे आणि दोरी पण आणले छोटी आणि हे पतंग आहेत मोठे. मला जरा डेकोरेशन करायचं आहे तर मी आणलेत. आणि ही विड्याची पानं आणि दूध करणार आहे मसाल्याचं, तर दूध द्यायला ग्लास आणलेत. आणि वाण म्हणून द्यायला गुळ आणला आहे, 200 ग्रॅम गुळ आहे. तर यावेळी म्हटलं जरा वेगळं काहीतरी द्यायचं म्हणून ती आणलंय मी. आणि ह्या पिशवीत तर बघा लय काय काय आहे सामान. गोलूला टॉवेल आणलाय आणि ड्रेस पण आणलाय गोलूला नवीन, एक टी शर्ट आणि चड्डी आणलेली आहे. त्याचं बोर्नन करायचं त्यावेळी घालायचं आहे त्याला. सकाळी भांडणं लागली होती दोघांची. आणि ही दोरी नको काढू सगळी दोरी बाहेर, आपल्याला चिटकवायचं आहे ते. तर आता तुम्हाला गोलूचा आणलेला ड्रेस दाखवते मी. टॉवेल तुझा आणि हा टॉवेल अभिज्ञाचा आहे. तिला काल टॉवेल आणलाय. हा टॉवेल तिला आणलाय. तर दोघांची भांडणं लावली होती सकाळी आंघोळ करताना. असा टॉवेल आहे अभिज्ञाचा. तर तुम्हाला ड्रेस दाखवायचा आहे बाळाचा घेतलेला माझ्या. तर ही पॅन्ट आहे आणि हा ब्लॅक कलरचा टी शर्ट आणलाय कारण त्याला ब्लॅक कलरचा ड्रेस घालायचा आहे बोरनान घालताना, त्यामुळं मग शर्ट आणि चड्डी आणलेली आहे. तर चला आता बाकीची तयारी ती करून घेऊया. काय झालं? दात दुखते, हाताने काढायचं आहे, दाताने काढायचं आहे रे. आता तुम्हाला मी साहित्य दाखवलं काय काय आणलंय. ते आता डेकोरेशन करायचं आहे तर त्याआधी मी सगळं घालून घेते. काय बघा थोडं मी भांडी घासून घेणार आहे पहिल्यांदा, कारण की भांडी घासलेल्या पटकन घासायची. आणि हे मला गुळाचं पॅकिंग पण करून ठेवायचं आहे, तर ते जी स्टोरी तुम्हाला सांगते, गुळाचं पॅकिंग करताना सांगते. तर चला आता मी पहिल्यांदा भांडी घासते मग तुमच्यासोबत बोलते. आता माझी भांडी पण घासून झाली ती. आणि इकडे बघा पतंग कसं मांडलं तर अभिज्ञानं. ही पतंगाचा मी शो करणार आहे घरात आणि मला ह्या गुळाचं पॅकिंग करायचं आहे. तर चला आता ह्या गुळाचं पॅकिंग करत बसूया आपण. म्हणजे तुम्ही पण बघा मी कसं पॅकिंग करते, काल शिकले मी पॅकिंग करायला. तर चला ह्या पॅकिंग केलेले गुळ आहेत आणि ते गुळ मला पॅकिंग करायचे आहेत. तर चला आपण ते पॅकिंगचं काम उरकून घेऊया. काय करायला लागल्या अगं? ही थांब जरा वेळानं आपण लावूया पुढं. तर हा पतंग जो आहे तो 10 रुपयाला 3 मिळालेत आणि हे 10 रुपयाला 5, 2 रुपयाला 1 आणि हे 10 रुपयाला 3 असे मिळालेत पतंग मला. तर आता मी गुळ पॅकिंग करायला घेतलाय आणि ह्या पॅकिंगच्या पिशव्या त्यांनी मला दिलेत काल. तर तुम्हाला दाखवते मी कसं पॅकिंग करायचं. आमच्या इथं गुळाचं गुऱ्हाळ आहे, तर तिथंच गुळ तयार होतो. आणि हा गुळ काल गरम होता, ताजा गुळ आणलेला आहे मी, त्यामुळं त्यांनी पॅकिंग करून दिलं नाही. कारण की
गरम गूळ जर पिशवीमध्ये भरला तर त्याला पाणी सुटेल म्हणून त्यांनी पॅकिंग मला करून दिलं नाही. घरी करा म्हटली पॅकिंग, तर आता मी पॅकिंग करायला लागले. त्यांनी एकावर एक अशी गोळी ठेवली होती काल, अशी गोळी ठेवली होती एकावर एक आणि पॅकिंग केलं होतं. हा मी त्यांचं पॅकिंग कसं आहे बघते आधी. हा गुळ पालताय का सरळ आहे ते बघायचं आहे. कशाला काढलं ते गोल्या तर ना आमचं जरा पण शांत बसत नाही, काय तर उद्योग करायचा सारखा. पालता ठेवायचा आहे, सोड. असा ठेवायचा आहे असा. ठेव, ती दमवते ती. खामा करा. आता हे गोळ सगळे एकावर एक ठेवलेत आणि त्यांनी काय केलं, ही जी पिशवी होती की नाही, अरे हात लावू नको, मी सांगताय की नाही हात लावू नको म्हणून. बघितला कसा करतोय गोल्या, जरा तर गप बसतोय का. आणि त्यांनी ही पिशवी टोपी घातली का अशी घातली काय. हां बंद करू नको, बंद करायला लागले. आणि असं उचललं आणि असं केलं. झालं पॅकिंग तयार. तर सगळं पॅकिंग मी अशा पद्धतीनं करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. तर माझं गुळाचं पॅकिंग करून झालेलं आहे आणि मी छोटीशी आपली सजावट म्हणून पतंगाची सजावट केलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय ह्या पद्धतीने सजावट केलेली आहे. आणि एवढं काय मला चांगलं जमलं नाही, कारण काय झालं माहिती आहे का, भिंतीचा कलर पण पांढरा आहे आणि पतंग पण पांढऱ्या कलरची आणले. मला लक्षात झालं नाही की ती उठून दिसणार नाही. तर असू दे, आता काय तर आपलं थोडं सजावट म्हणून केलेलं आहे. तर चला आता हा सगळा जो पसारा पडला आहे घरात तो आवरून घेते आणि संध्याकाळच्या हळदी कुंकाची तयारी करते. तर आता इथं मसाला दूध करायला ठेवलेला आहे. आता वाजलेत 4:30 आणि मी आवरायला घेतले आता. तर इथं गव्हाच्या पुड्या करून ठेवल्या, नंतर पानाचा विडा आणून ठेवला आहे, सुपारी फोडून ठेवली आणि ह्या गुळाचं पॅकिंग करून ठेवलं ह्याच्यामध्ये आणि ग्लास पण आणले. तर चला आता हॉलमधलं आवरते आणि मग सगळी तयारी करून ठेवते पुढची. आता मी हॉलमधलं सगळं आवरलं आहे आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझा हॉल दिसतोय. आणि एका बाजूला इकडं हळदी कुंकाची तयारी करून घेतली आहे. तर तुम्हाला दाखवते तयारी. या एकाच ताटामध्ये गव्हाच्या पुढे ठेवल्या ओटीच्या, परत हे गुलाल आणि तिळ आहेत, ह्यात हळद कुंकू ठेवले, पानं सुपारी आणि याच्यामध्ये तिळगुळ तयार केलेत घरात आणि वाणमधून आणलेले गुळ इथं ठेवले. आता माझं आवरून झालेलं आहे आणि घरातलं पण सगळं आवरलं आहे, मग हे दाखवलं तुम्हाला. तर आता बायका येतील तसं त्यांना हळदी कुंकू देणार आहे आणि मला एक ठिकाणी बोलवलं तर मी तिकडे जाऊन येते. आता अभिज्ञान मी दोघीजण चाललो आहे, तर जाऊन येतो आणि येता येता ज्या राहिल्यात बायका त्यांना पण सांगून येते हळदी कुंकासाठी. आता वाजलेत संध्याकाळचे 9 आणि बायका हळदी कुंकाला घेऊन गेलेत. तिथं असेल गुळ आणलेले ते आता फक्त 4-5 ढेपाच राहिलेत गुळाच्या, बाकी सगळ्या संपल्या. आणि आता तुम्ही म्हणताल की व्हिडिओ का नाही केला, तर कसं आहे कुणाला व्हिडिओमध्ये यायला आवडतं कुणाला आवडत नाही, त्यामुळं मी व्हिडिओमध्ये कुणालाच घेत नाही आणि त्यामुळंच हळदी कुंकू लावताना व्हिडिओ शूट नाही केला. तर चला आता सगळं झालेलं आहे, सगळ्या बायका येऊन गेलेत, काही जण राहिलेत त्या येतील उद्या परवा. तर चला व्हिडिओला थांबवण्याची वेळ आलेली आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. बाय बाय.